दंडवत प्रणाम. मी सतीश दादा गुरु भोजरज बाबाजी अमृते श्री गोपालकृष्ण मंदिर मानव रजशम तामसा. प्रथमतः मार्गाचे अधिकारण दत्तात्रेय प्रभूंच्या श्री चरणी साष्टांग प्रणिपात करतो. साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी स्वामींचे चरणी विनम्र अभिवादन करतो. कैवल्यवासी गुरु माता तपस्विनी भामाताईजी अमृते संस्थापक श्री गोपालकृष्ण मंदिर मानव रजशम तामसा ताईंची अंतःकरणामध्ये आठवण करतो. विद्या गुरुवरी आदरणीय तडगाव निवासी बाबांना दंडवत प्रणाम. आदरणीय श्रद्धेय गुरुवरी तामसा निवासी दादांनाही दंडवत प्रणाम. दत्तकवच महाभाषा ग्रंथाचे लेखक आदरणीय श्रद्धेय चिंतनजनक बाबांना दंडवत प्रणाम. श्री गोविंद गुरुकुल महानआश्रम भाणखेडी आश्रमाचे संचालक कविश्वर कुलाचार्य कारंजेकर बाबांनाही दंडवत प्रणाम. आणि अमृत प्रवर्तक या ग्रुपमध्ये सहभागी असलेल्या सर्व उच्च गोत्रीयासी दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक व्हॉट्सअप नंबर आणि कॉलिंग नंबर आहे 94 052 75 075. दंडवत हो. काल आपण दत्तकवच महाभाष्याची 17वी टीका पाहत असताना बघितलं की दत्तात्रेय प्रभूंची कृपा ज्या जीवावर झाली त्याचे परमेश्वर सर्व कार्य पूर्ण करतात. परंतु कुणाचे म्हणाले, ज्याच्यावर परमेश्वराची कृपादृष्टी झाली आणि जो जीव परमेश्वराच्या कृपेला पात्र झाला तशा जीवावर परमेश्वर कृपा करतात. प्रमाण दिलं, यदुराजाला परमविद्या उपदेश केला, त्याने देवाला प्रसन्न करून घेतलं आणि स्वामी त्याच्यावर प्रसन्न झाले. दोन्ही कोण मी सांगितलं, देवाकडून जीवाकडून दोन्ही कोण पण सांगितलं. दोन्हीचा पण कड पाहिजे, देवाचा पण पाहिजे आणि जीवाचा पण कड पाहिजे. कड म्हणजे काय? आदभाव पाहिजे, आपला प्रयत्न पाहिजे. देवाला इच्छा आहे तुम्हाला काही देण्याची, देवाला वाटतं जीवन कृपेला पात्र व्हावं, पण आपण नाही झालो तर चालेल का? नाही चालणार. जी अपात्रता आपल्या ठिकाणी आहे ती परमेश्वराच्या सेवेने, दास्याने, स्मरणाने, विधीने ती पात्रता तयार होते. आपल्यातली जी अयोग्यता आहे ती दूर होत असते. आणि मग म्हणाले त्या परमेश्वराची कृपा होते. परंतु म्हणाले सगळेच काय परमेश्वराच्या कृपेला पात्र होत असतील आणि दिलेलं टिकवत असतील? यथा सहस्त्र अर्जुन दिलं देवाने सगळं, पण त्याने अविधायक काम केलं म्हणून तो विनाशातही पावला. आणि चक्रपाणी महाराजांनी विधायक काम केलं, म्हणजे दत्तात्रेय प्रभू शक्ती स्वीकार करून व्याघ्रवेशामध्ये श्रीमुकुटावर चक्रपाणी महाराजांचा पंजा ठेवला आणि चक्रपाणी अवतारांनी द्वारकेमध्ये जाऊन स्वच्छता अभियान राबवलं. याला म्हणतात विधायक कार्य. आणि ह्या विधायक कार्याचे प्रेरक म्हणाले दत्तात्रेय महाराज आहेत. चक्रपाणी महाराजांचे गुरु कोण? दत्तात्रेय महाराज. आणि मग त्यांच्यापासून प्रेरणा घेतली. कुठे गेले? द्वारकेमध्ये गेले. हाती सूप खराटा घेऊन विधी गोदरिया झाडी ती संपूर्ण विश्वाला स्वच्छतेचा मंत्र दिला. याची मूर्तभेट कुणी रवली? चक्रपाणी महाराजांनी रवली. आता कोरोनाच्या काळामध्ये आपण हे स्वच्छ ठेवा, ते स्वच्छ ठेवा, हे स्वच्छता पाळा, ते स्वच्छता पाळा. आले की नाही पुन्हा स्वच्छता पाळण्याचे कारण? आला का नाही योग परततो? परंतु चक्रपाणी अवतारांनी हा महामंत्र दिला आणि मानव संप्रदायाने 1000 वर्षापासून तो मंत्र पाळलेला आहे, तो स्वच्छतेचा. तुम्ही बघा मानव संप्रदायामध्ये पाणी शोधून घेतात. आत्ता सरकार सांगतं पाणी गाळून प्या, नारू टाळा. मूर्तमेढ कुणी रवली? मानव संप्रदायाने, ईश्वर अवताराने रवली. स्वच्छतेचा मंत्र दिला आणि सगळ्या जगाला स्वच्छतेचं महत्त्व पटलं. कोरोना म्हणजे काय? स्वच्छता ठेवा, स्वच्छता पाळा. जो स्वच्छ राहील, जो टापटीप राहील त्याला कोरोना होणार नाही. आणि जो निष्काळजी वागेल, अस्वच्छ वागेल त्याला मात्र झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून स्वच्छतेचा महामंत्र. म्हणून प्रत्येक कार्यामध्ये, प्रत्येक क्रियेमध्ये स्वच्छता फार महत्त्वाची असते. आता लोकांना सवय लागल्या, हे धुवून घ्या, ते धुवून घ्या. नाही तर पहिलं सगळं तसंच चालू होतं, पण आपण शिकलो आता. बघा स्वच्छता निर्माण झाली की बाकीची रोगराई कमी झाले की नाही. तर पहिले किती दवाखाने फुल भरलेले राहायचे. हा आजार, तो आजार, हा आजार किती राहायचे. कशामुळे? सगळे जे आजार आहेत ते घाणीतून निर्माण होतात, ते बिमारीतून निर्माण होतात. स्वच्छता निर्माण केली की कुठले आजार होतील का? आपण स्वच्छ राहिलो किंवा अनेकांना स्वच्छ राहण्यासाठी प्रवृत्त केलं, आजार होईल का आपल्याला? नाही. आपण जर एखादा घाण राहतो, आपण त्याच्या संगतीमध्ये गेलं, घाण निर्माण होईल की नाही?
आणि जर आपण स्वच्छ व्यक्तीच्या सहवासामध्ये राहिलो, फक्त सुद्धा कपड्याने स्वच्छ नाही, विचाराने स्वच्छ, कृतीने स्वच्छ, आचाराने स्वच्छ, सगळं त्याच्याकडे स्वच्छता आहे. जर आपण त्यांच्या सहवासामध्ये गेलो तर काय होईल, आपणही तशा प्रकारे निर्मळ होऊन जाऊ. म्हणून तर काल सांगितलं की कुसंगाचा संग न करता जो चांगली संगत आपल्याला करायला सांगितली, काल आपण बघितलं. आणि मग हे विधायक कार्य आपण जर जीवनामध्ये केले तर परमेश्वर साह्य करतात. आणि कार्तवीर्य उपलक्षणी जर अविधायक कार्य केले, अघटित कार्य केले तर परमेश्वर म्हणाले त्याला साह्य करत नाही. काल आपण बघितलं. आज आपण म्हणून जीवनामध्ये अविधायक कार्य आपल्याकडून होऊ नये हे आपण काळजी घ्यायची आणि विधायक कार्य करायचे. परमेश्वर त्याची इच्छा पूर्ण करतात, त्याच्यावर कृपा करतात. हे काल आपण बघितलं. आज आपण 18वी टीका प्रारंभ करणार आहोत दत्तकोत महाभाष्याची. सुरुवातीला कवीने प्रथमतः अभंग घेतला, आपण तो अभंग पाहणार आहोत. संतती संपत्ती देतो अपुत्राला, संतती संपत्ती देतो अपुत्राला, धनवान केले अभाग्यासी, धनवान केले अभाग्यासी, असे तुझे ज्ञान असे महिमान, असे तुझे ज्ञान असे महिमान, जनात सन्मान सज्जनांच्या, जनात सन्मान सज्जनांच्या, भिकामने तेथे होतो महालाभ, भिकामने तेथे होतो महालाभ. विश्वाचा वल्लभ देव माझा, विश्वाचा वल्लभ देव माझा, संतती संपत्ती देतो अपुत्राला, धनवान केले अभाग्यासी, धनवान केले अभाग्यासी, धनवान केले अभाग्यासी. सांगतात की अदृष्टपर लाभ अनेकांना झाला म्हणाले. दृष्टपर लाभाविषयी सांगतात. दृष्टपर काही लाभ होतो की नाही म्हणाले. अदृष्टपर लाभ म्हणजे यदुराजाला ज्ञान दिलं, अर्लकाची त्रिताप हरले, मदरसेला मोक्ष दिला. हा काय सांगितला, अदृष्टपर लाभ सांगितला. परंतु म्हटले दत्तात्रेय प्रभूपासून दृष्टपर लाभ काय होतात ते सांगतात. अपुत्रो लभते पुत्रम धनधान्य समान्वितम, राजमान्येत भवेत लक्ष्मी, प्राप्तम लभते क्षणात. संसारामध्ये संतती ही संपत्ती असते. संतान प्राप्तीसाठी उपाय आहे. प्रपंचामध्ये सर्व काही असेल परंतु संतती नसेल तर माणसं दुखी राहतात. भोगणारा नसेल तर लोकांना ते दुःख असतं. फक्त संसारामध्ये काय संपत्ती असून चालते का, नाही चालत. त्यांना संपत्ती असावी लागते, म्हणजे संतती असावी लागते. असे काही काही प्रपंचामध्ये आहेत, त्यांच्याकडे भरपूर काही संपत्ती आहे परंतु संतती नाही, म्हणजे पुत्र नाही किंवा मुलगी नाही. पण एक लक्षामध्ये ठेवा, प्रपंचामध्ये काही काही लोकांना मुलगा नाही हे दुःख फार मोठं असतं. मुलगी असतं याचं समाधान नसतं. मुलगा असो की मुलगी असो, जी देवाने तुम्हाला संतती दिली त्याच्यामध्ये आपण खुश राहिलं पाहिजे. पण काही काहींच्या डोक्यामध्ये फक्त विषय काय राहतो, मुलगाच पाहिजे, मुलगी नको. आणि मग ती मुलगी जर गर्भामध्ये आली तिला गर्भपात करतात डॉक्टरकडे जाऊन. माहिती तुम्ही काय काय करून घेतात ते. आणि म्हणून
मुलगा देव की मुलगी देवो, जे देवाने आपल्याला फळ दिलं आपण त्याच्यामध्ये खुश राहिलं पाहिजे. पण काही काहींच्या डोक्यामध्ये नुसतं फॅड असतं, मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे. कशाला तुला मुलगा पाहिजे? तोच मुलगा मग पुढे काय करतो तुमची गत तुम्हाला माहिती आहे. अरे प्रपंचामध्ये असे काही काही मुलं आहेत, मुलगी आहे, आत्ता सुद्धा आपल्या आईबापांना मुली सांभाळतात. आणि काय करता मुलगा आहे करून? ज्यांना मुलं आहेत ना त्यांना दुःख विचारा कशी आहेत ते. उलट ते म्हणतात बाबा जे मुलीवाले आहेत ना ते खूप भाग्यवान आहेत, कारण की ती मुलगी दोन्ही घरांचा उद्धार करते. हा तुम्ही का बरं प्रेशर आणता त्यांच्या घरावर की तुला मुलगाच झाला पाहिजे मुलगाच झाला पाहिजे? का तुला मुलगी चालत नाही का? बायको पाहिजे, मैत्रीण पाहिजे, गर्लफ्रेंड पाहिजे, आई पाहिजे, बहीण पाहिजे, मुलगी का बरं नको? म्हणून मुलगा असो की मुलगी असो, जरी झालं एकाला 2 मुली 3 मुली काय फरक पडतो? झालं तर देऊन टाका एखादी मार्गामध्ये. चालत नाही का? असं काय नियम आहे का लग्न त्यांचं तिकडे करून दिलं पाहिजे म्हणून? आणि समाजाला मुलींचं वजं वाटायला लागलं. परंतु लक्षामध्ये ठेवा, मुलगीही जर चांगली असेल ती दोन्ही घरांचा उद्धार करते. आणि म्हणून असं काही म्हणायचं नाही की आम्हाला मुलगाच पाहिजे मुलगाच पाहिजे. जे देवाने तुम्हाला फळ दिलं त्याच्यामध्ये खुश राहायचं. मग ते मुलगा असो की मुलगी असो. काही काही तर गर्भामध्ये मुली येतात म्हणून ते गर्भपात करून घेतात. अशी अनेक घटना घडल्या. तर सरकारने बंदी आणली तो भाग वेगळा, तरी पण काही गपचूप हे सगळं चालू आहे. अरे महादाईसा नसती, एक मुलगीच होती ना ती, कुणाची बहीण होती, कुणाची मुलगी होती. याच महादाईसाने नागदेवाचार्यांना स्वतःच्या भावाला पाठीवर घेतलं आणि रुद्रपूरला घेऊन गेली. म्हणून आज आपला मानव संप्रदाय जागेवर राहिला. म्हणजे काय झाला? तो पुढे उदयाला आला. विचार करा, महादाईसा जर या भानखेडीमध्ये आल्या नसत्या तर काही झालं असतं का? पुढे देवही समजला नसता आणि काही धर्म तोही आम्हाला समजला नसता. लीला चरित्र, सूत्रपाठ हे आलं असतं का सगळं पुढं? तत्वज्ञान पुढे आलं असतं. म्हणून स्त्रियांचं सुद्धा योगदान या मानव संप्रदायामध्ये, या समाजामध्ये फार मोठं असतं. का भारताची राष्ट्रपती एक महिला होऊ शकते की नाही? भारताची पंतप्रधान महिला होऊ शकते की नाही? काही काही स्टेटमध्ये तुम्ही पहा, इथे विदेशी महिला पंतप्रधान आहेत विदेशामध्ये. त्या पण तेवढ्या समर्थपणे काम करतात. आमच्यामध्ये काही काही साध्वी आहेत तपस्वी, त्या अनेक अशा परिवाराला सांभाळतात. स्त्रियांचे मार्ग आहेत ना, जसे अधिकरणांचे मार्ग आहेत पुरुषांचे, तसे महिलांचे काही मार्ग मोठमोठे आहेत. असं काही आहे का? नाही. म्हणून जर संतती काही असो, मुलगा असो की मुलगी असो, आपण त्या जे देवाने फळ दिलं आपल्याला ते आपण त्याच्यामध्ये खुश राहिलं पाहिजे. आणि आम्हाला मुलगी नको असा विचार कधी आपण अजिबात नाही केला पाहिजे. उलट काही काही लोक मुलीवाले खुश आहेत, मुलावाले दुःखी आहेत. पहा तुम्ही समाजामध्ये असं काही नाही की सगळंच काही मुलगाच करू शकतो, मुलगी सगळ्या गोष्टी करू शकते. आज तुम्ही स्तर पहा, शैक्षणिक क्षेत्रामध्ये मुलांपेक्षा जास्त मुलींचा शिक्षण दर्जा चांगला आहे. मुलांचा घसरत चालला. तुम्ही 12वीच्या परीक्षा बघा, 10वीच्या परीक्षा बघा, कुठल्या परीक्षा तुम्ही बघा, तिथे मुलींनी बाजी मारली. मी असं म्हणणार नाही मुलं बाजी मारत नाही, परंतु जास्त स्तर कुठे चांगला सांगितला? तो मुलींचा चांगला सांगितलेला आहे. असं आपण का बरं विचार करतो मुलगाच पाहिजे मुलगाच पाहिजे? जे देवाने आपल्याला दिलं तो त्याच्या कर्माने आलेला आहे. जे कर्मामध्ये असेल, जे भाग्यामध्ये असेल ते आपल्याला भेटत असतं आणि परमेश्वर देत असतो.
काल आपण बघितलं स्त्री हत्या घडली की नाही त्या कार्तवीर राजाकडून, झाला ना त्याचा विनाश. मग तुम्ही देवाला नवस जाप्यासाठी प्रार्थना करता, विनंती करता. म्हणून जे तुम्हाला देवाने दिलं त्याच्यामध्ये खुश राहत जा, समाधानी राहत जा, संतुष्ट राहत जा. नाही तर मग काय काय असेही करतात, इकडे स्थानाला नारळ बांध, विडा ठेव, पुत्रप्राप्तीसाठी उपाय करतात, देवाला प्रार्थना करतात, आणि मग असं काय असलं की असंही काम करतात. ते विचार करा त्याचं भलं होईल का कधी? सगळं सत्यानाश होऊन जाईल ना. म्हणून जे देवाने दिलं ते स्वीकार करावं, हे मात्र आपण ठरवलं पाहिजे. कशाला पाहिजे तुम्हाला मुलगा मुलगा मुलगा? का मुलगी काय तुम्हाला नको आहे का? मुलगी पण तुमची काळजी घेऊ शकते. मुलगा तरी घेईल की नाही घेईल सांगता येत नाही, परंतु मुलगी मात्र तुमची काळजी घेऊ शकते. असे तुम्ही प्रपंचामध्ये बघा, बऱ्याच ठिकाणी आता त्या मुली आपल्या मातापित्यांना आधार देत आहेत, असं पाहण्यामध्ये येते. आणि म्हणून जे देवाने दिलं त्यामध्ये मात्र खुश राहायचं. तर म्हणाले संतान प्राप्तीसाठी उपाय करतात. काय? अपुत्रो लभते पुत्रम. संसारामध्ये म्हणाले संतती असते, संपत्ती असते पण संतती नसते. त्यासाठी म्हणाले जर उपाय केला, दत्तात्रेय महाराज त्यांनाही प्रसन्न होतात. परंतु कधी म्हणाले? त्यासाठी दत्तात्रेय प्रभूंची शुद्ध अंतःकरणाने अत्रि अनुसेसारखी तपश्चर्या करावी लागेल. जर तुम्ही अशा प्रकारे देवाची तपश्चर्या केली, साधना आचरली, सेवा केली, तर जर तुम्हाला काही पुत्रप्राप्ती, पुत्र किंवा मुलगी पाहिजे असेल, जर तुम्ही अशा प्रकारे तपश्चर्या केली, सेवा केली, तर ईश्वर काय करतात? येणारे जे अडथळे आहेत ते दूर करून परमेश्वर सुयोग घडून आणतो. कारण की शेवटी परमेश्वराची कृपा होणंही त्याच्या हातामध्ये आहे. जो समर्थ परमेश्वर आहे त्याला काही शक्य आहे का? त्याला अशक्य काहीच नाही आहे. जे अशक्य आहे ते परमेश्वर शक्य करतात. परंतु त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा जी उपासक आहे त्यालाही करावी लागते. परमेश्वर देईल की तुम्हाला जे काही तुमचं मनोरथ आहे ते, परंतु त्यासाठी तुम्हालाही काय करावं लागेल? देवाची सेवा 1-2 वर्ष नाही, 12-12 वर्ष करावी लागते. अनुसया मातेने 12 वर्ष केली की नाही? आपण 12 महिने बरोबर करू शकत नाही. आपल्याला लगेच वाटतं नारळ ठेवला की लगेच झालं पाहिजे, आमची इच्छा पूर्ण झाली पाहिजे. देव किती आमची वाट बघतो, देव किती आमची परीक्षा पाहतो, आपण असे देवाला म्हणतो. अनुसया मातेने 12 वर्ष तपश्चर्या केली. मग आपल्याला थांबायला काय अडचण थोडीच आहे. सेवा करत राहावी. दिल देवाच्या मनात असल्यानंतर तेव्हा, जरी नाही दिलं काही दुःख करायचं नाही. एखाद्याने कितीही पुत्रप्राप्तीसाठी प्रयत्न केला, त्याला यश नाही आलं, पण देवाने त्याचा मनोरथ पूर्ण नाही केला, तर समजायचं की देवाची इच्छा की आपण प्रपंचामध्ये गुंतून पडू नये. देवाची काय इच्छा आहे? यांनी लवकर आता अनुसरावं. देवाला माहिती आहे जर मी याला पुत्र दिला त्याच्या पाठीमागे काय अनिष्ट आहे ते देवाला माहिती असतं. आणि म्हणून दुःखी काही राहायचं नाही. लोक नावं ठेवतात, यांनी लग्न केलं म्हणजे असेच राहिले तसेच राहिले. लोकांचं कामं करू द्या, फक्त एक लक्षात ठेवा, देवाची इच्छा काय आहे हे मात्र आपण लक्षात ठेवायचं. जर आपल्याला देवाने नाही फळ दिलं तरी चांगलं, दिलं तरी चांगलं. उलट फळ प्राप्त झाले की, काही संतान प्राप्त झाले की आपण प्रपंचामध्ये तेवढा अडकून बसलो. जर एखाद्याची कणव असेल, ईश्वर त्याला फळ देतील का? फळ म्हणजे एखादा पुत्र देतील का? त्याला का देणार नाही? कारण देवाला वाटतं की लवकर इकडे अनुसरावं. एखाद्याचा उत्तम अधिकार असतो. म्हणून एखादी गोष्ट प्रयत्न करून जर त्यामध्ये यश येत नाही तर समजावं देवाची वेगळीच काहीतरी इच्छा दिसते.
काही काही नाही का लग्नासाठी फार प्रयत्न करतात, मग त्यानंतर मग पुत्रप्राप्तीसाठी प्रयत्न करतात, म्हणजे ह्या स्थानाला जा त्या स्थानाला जा, दुष्टफळ त्यांना पाहिजे असतं. मग लक्षामध्ये ठेवायचं, जर काही आपल्याला यश येत नाहीये तर समजून जायचं आहे तोपर्यंत प्रपंच करा, आणि जेव्हा आपली वेळ आली तेव्हा आपण परमार्गाचा रस्ता पकडावा. परंतु सगळे असं करतात का? नाही करत. आहेत असे काही काही ग्रस्तानुयायी पुरुष आहेत, त्यांना पुत्र नाहीये परंतु ते खुश आहेत. ते म्हणतात काय हरकत नाही, देवाची इच्छा, नाही दिलं तर नाही दिलं, आणि ते परमार्गामधून अनुसरले किंवा काही काही अनुसरणाच्या वाटेवर आहे. नाही दिलं देवाने त्यांना काही. काही काही लोक म्हणतात ना, काय हो तुम्ही तर एवढं धर्म करता, हे करता, तुम्हाला देवाने काही दिलं नाही. देवाने का दिलं नाही हे देवाला माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे का? आपल्याला माहिती आहे का? आपण अज्ञान आहोत. ज्याप्रमाणे रानायसा होत्या आणि ही रानायसाला देव म्हणतात बाई इथे अनुसरा. रानायसा म्हणते जी देवा आता घरी कापूस आला, कापूस विकला की मी येते अनुसरण्यासाठी. देवाला माहिती होतं कापूस आला, कापूस विकला, हिला पैसे येणार आणि पुन्हा ते पैशामध्ये गुंतून बसणार, म्हणजे अडकून पडणार प्रपंचामध्ये. त्याचा रात्रीमध्ये कापूसनं जळून गेला. तस्य वित्तहरारम, म्हणजे ज्याची कणव परमेश्वर काय करतात, त्याचं वित्तच हरण करून घेतात. वित्त म्हणजे द्रव्य. रानायसाचा कापूस विकणार, पैसा येणारा, तो कापूसच जाळून दिला, जाळून गेला त्याचा कापूस. तो का? त्याची कणव होती म्हणून. मग रानायसा आली तिकडे. जर कापसाचे पैसे आले असते तर तिकडे आली असती का? ती नसती आली. आपण नाही का म्हणत देवाने एवढा मनोरथ पूर्ण करावा, देवाने काही नाही, एकदा नातूचं मला तोंड बघायचं, नंतर मी मार्गामध्ये जाते, असे काय काय म्हणतात. मग नातू होतो, सगळी इच्छा पूर्ण होते, मग यांचं मन खेळण्यामध्ये रमतं, नातवाला खेळवायचं, मग तो मोठं झालेला त्यांना बघायचा, लागलं की नाही आलिंगन त्यांना. काय म्हणतो आपण? नातू झाला की आम्ही मार्गात जाणार. किंवा काही काही म्हणतात की पोराचं लग्न वगैरे झालं किंवा पोरीचं लग्न वगैरे झालं की आम्ही मार्गात जाणार. फक्त आपण शब्दाने म्हणतो, करतो का तसं पुढं अजिबात करत नाही. मग लग्न झालं, नातू बघायचा, नातवंड खेळवायची, हो की नाही, आपण त्याच्यामध्ये रमतो. म्हणून एक गोष्ट लक्षामध्ये ठेवा, देवाने दिलं ठीक, नाही दिलं तर समजायचं की देवाची इच्छा आहे, आपण देवाच्या मार्गाला जावं. असे काही काही दुःखी राहतात, परंतु काही काही सुखी पण दिसतात. ते म्हणतात काय हरकत नाही, तर नाही, काय चालेल, दे देवाला मान्य ते मान्य. पण काही काही एवढं दुःख करतात, काही विचारू नका. फक्त काय आहे? प्रयत्न करणे आपल्या हातामध्ये, देवाची सेवा करणं आपल्या हातामध्ये. तुम्हाला जर पुत्र पाहिजे असेल तर जे काही येणारे अडथळे, त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्हाला करावी लागेल. काही काही लोकांना लग्न झाल्यानंतर जवळ 15-15 वर्षांनी मुलं झाली आहेत, असे काही आहेत. आपण तर लय घाई करतो. म्हणून जे आहे, जे जेव्हा तुम्हाला भेटेल तेव्हा ते भेटणारच. फक्त काय असावं लागते? आपली उपासना ही तेवढ्या प्रकारची असायला पाहिजे. ज्याप्रमाणे काय केलं, अत्रिनसई मातेने 12 वर्ष तपश्चर्या केली की नाही. आपण तर 12 महिने बरोबर वाट बघत नाही. याला वाटतं लग्न झालं की लगेच देवाने आमचं जे पूर्ण केलं पाहिजे. आपण काही अडथळे जोडलेले असतात, ते सेवेने स्मरणाने दूर होतात. प्रपंचामध्ये लोकांचा विषय चालला तो. म्हटलं जो अपुत्र आहे त्याला पुत्र होईल, पण कधी? शुद्ध अंतःकरणाने तपश्चर्या करावी लागेल, भक्ती करावी लागेल, एकनिष्ठतेने करावी लागेल. मग म्हटले त्याला पुत्रप्राप्ती होऊन जाईल. नाही का, तो स्वामींच्या परिवारामध्ये एक
स्वामींचं एकांकी परिभ्रमण असतं आणि स्वामी एका ठिकाणी जातात, एका गावामध्ये. तिथला जो राजा असतो मुख्य, तो स्वामींना आपल्या घरी घेऊन येतो, स्वामींची सेवा करतो. तो म्हणतो, जिजी देवा, माते पुत्र नाही, संतान नाही म्हणतो मला. देव म्हटले, होईल हो. आणि मग स्वामी त्याला असं वर देतात. तो देवाची सेवा करतो. मग त्याला पुत्र होतो, आठंगोळे होतात. सगळे विधी तिथे करण्यासाठी स्वामींना म्हणतात, थांबा थांबा थांबा. आणि मग ते स्वामींना एक जोगवट्टा अर्पण करतात. का तर देवापासून मला लाभ झाला. परंतु ते करताना सुद्धा त्याची पत्नी, दोघंही पती पत्नी तेवढी काय करतात, देवाची मात्र सेवा करतात. सेवा केल्यानंतर त्यांना तो पुत्रप्राप्तीचा लाभ होऊन जातो. त्याचप्रमाणे आपण कनाशीचा ब्राह्मण बघितला. सुने हाती तक्रभात द्यावा, देवाने केला त्याचा मनोरथ पूर्ण. कधी त्यांनी तेवढी स्वामींना भजन पूजन केलं, भोजन द्यायचा, स्वामींची सेवा करायची. कोणते कनाशीचा ब्राह्मण दिले. परमेश्वर अशा प्रकारे ज्या जीवाचा जो मनोरथ आहे, दृष्टपर मनोरथ जो आहे, ते पूर्ण करतात. परंतु हे कोण काम करतं? ही माया काम करते, नाही का? त्रेंश परमेश्वर, ईश्वर, ब्रह्म आणि माया, त्रेंश परमेश्वर आहे. दुष्टफळाचे फळ देणे ही सगळी माया म्हणजे ईश्वराची मुदल शक्ती, मुख्य शक्ती ती सांगितली. ती सगळं हे काम करते. ईश्वराला हे काम करायची गरज पडत नाही. कारण ईश्वर काय काम करतं? फक्त ज्ञान देणे, योग्यता करणे, अधिकार वाढवणे. स्थानापतीजवळ हे जे कार्य चालतात, कोणाचे 90 जाप्पे पूर्ण होतात, कोणाचा मनोरथ पूर्ण होतो, हे सगळं कोण काम करतं? ईश्वराची मूलशक्ती जी माया आहे ती काम करते. दुष्टपर लोकांचे मनोरथ पुरवणे, जाणूनी लोकांचे मनोरथ पुरवणे, हे कोणाला सांगितलंय? व्यक्त होते काळी तीशी जाणवले म्हणजे मायेशी जाणवले. माया ईश्वराची मुख्य शक्ती आहे, व्यापारती शक्ती आहे. ती मुदल शक्ती सांगितली, ती सगळं हे काम करत असते. म्हणून दत्त म्हणजे देणारा, दत्त म्हणजे दाता. परमेश्वर तुम्हाला देणार, परंतु आपलेही प्रयत्नांची पराकाष्ठा म्हणजे काय? तशा प्रकारे आपल्याला सेवा वगैरे करावं लागेल. तरच काय होईल? तुमचा जो मनोरथ आहे तो पूर्ण होईल. पण लगेच पूर्ण होणार नाही, त्यासाठी मात्र काळ लागेल. हे लक्षामध्ये ठेवा. म्हणजे या जन्मी पुत्र व्हावा असं जोडून ठेवलेलं नव्हतं, परंतु परमेश्वर पाठीमागचं काहीतरी काही केलं असेल. म्हणून त्याला त्याचा जो मनोरथ पूर्ण करतात. या जन्मामध्ये पुत्र व्हावा असं याने जोडलंच नाही. देवता काय करते? देवता जर जोडला असेल तर देईल. आता लोक देवतेंनाही नवस करतात आणि काही आपल्या स्थानाजवळही नवस करतात. तिथे होईल की सांगता येत नाही, परंतु इथे जर कोणी आपला मनोरथ घेऊन इथे आला स्थानाजवळ, तर काय करेल? ते स्थानापती त्याचं मनोरथ पूर्ण करते. त्याने या जोडून ठेवलं नव्हतं की पुत्र व्हावा या जन्मामध्ये, परंतु पाठीमागचं काही जर त्याचं असेल ते पाहून त्याला ते फळ दिल्या जातं. आणि कोण करू शकतं? फक्त परमेश्वर करू शकतात. परंतु त्यासाठी म्हणाले आपल्याला ही तेवढी सेवा आवडीपूर्वक करावी लागेल. जे तुम्हाला पाहिजे दुष्टपर तुम्हाला भेटून जाईल. आता पण आपण अदृष्टपर सगळं बघितलं. आज सगळा जो विषय दुष्टपर चाललेला आहे. कारण हा प्रपंचामध्ये काय करतो? प्रपंचामध्ये हेच पाहिजे, संतती पाहिजे, संपत्ती पाहिजे, हेच आपण देवाला मागतो की नाही? तेही तुमचा मनोरथ परमेश्वर दत्तात्रेय महाराज म्हणाले पूर्ण करतील. परंतु कसं पाहिजे? तुम्हीही प्रयत्नांची पराकाष्ठा जो उपासना करतो त्याने करावी. नंतर ईश्वर त्याच्या कार्यातील अडथळे दूर करतात. भाव, प्रीती, श्रद्धा, आवड या सगळ्या गोष्टी फार महत्त्वपूर्ण असतात. अपुत्रो लभते पुत्रम हे झालं.
तर म्हणाले अजून दत्तात्रेय महाराज काय करतात? एवढंच करतात का? धनधान्य समान्वितम. गीता सांगते की भक्तांचा योगक्षेम मी चालवतो. गोपालकृष्ण मला सांगतात ना, योगक्षेमम वहाम्यहम. योग म्हणजे एकवट्टा, क्षेम म्हणजे चालवणे. म्हणजे जो माझ्याकडे अनुसरला किंवा जो मला शरण आला, जो माझं चिंतन करतो, त्याचा योगक्षेम म्हणजे त्याची सगळी व्यवस्था, खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था कोण करतो? म्हणाले परमेश्वर करतात. त्याला परमेश्वर काही कमी पडू देत नाही. कुणाला? भक्तांचा योगक्षेमाची चिंता कुणाला आहे? देवाला आहे. जो देवाचं नामस्मरण करतो, चिंतन करतो, किंवा ज्याने देवाला जीवन अर्पण केलं, त्याचा सगळा योगक्षेम कोण चालवतो? परमेश्वर चालवतो. सगळ्यांचाच परमेश्वर चालवतो. सृष्टीमध्ये जेवढे काही आहेत सगळ्यांचा योगक्षेम कोण चालवतो? परमेश्वर चालवतो ना. पंचमहाभूत ईश्वराधीन सांगितले. जर पाऊसच पडला नसता, जमीन काही आपण पिकवलं असतं का? जर पिकलं नसतं तर काही आलं असतं का? आणि आलं तर आपण काही खाल्लं असतं का? नसतं. हा कोण चालवतो? परमेश्वर चालवतो. भक्तांचा योगक्षेम, त्याही मध्ये जो भक्त आहे त्याचा प्रामुख्याने योगक्षेमम देव म्हणाले मी चालवतो. पण तो कुठलाही असो, प्रपंचामधला असो किंवा परमार्थामधला असो. धनधान्य समान्वितम. योगक्षेम म्हणजे नेमकं काय? धनधान्य समान्वितम म्हणजे धनकन प्राप्तीमध्ये येणारा व्यत्यय दूर करतात. समन्वित शब्दाचा अर्थ होतो अडथळा. उपासक जो आहे त्याच्यावर कधीच उपासमारीची वेळ येत नाही. धनकन प्राप्तीमध्ये, कन म्हणजे पैसा, धन म्हणजे पैसा, द्रव्य, कण म्हणजे धनधान्य. याच्यामध्ये जे काही अडथळे येतात ते सुद्धा परमेश्वर काय करतात? दूर करतात. परंतु उपासना करणाराही तसा असावा. म्हणून आपल्यामध्ये एक पद्धत आहे, आपण घरामध्ये काही आलं नवीन, आपण देवासमोर पूजेसमोर ठेवतो, आपण स्थानाला अर्पण करतो. शेतामध्ये काही पिकलं, पहिले रास म्हणतात ती स्थानाजवळ द्यावी, किंवा मार्गामध्ये ते धान्य द्यावं. पहिली रास जी येते ना नवीन, ती नियम येतो का? आपण त्याच्यामध्ये देवाने दिलं, देवाला अर्पण करायचं. आपण जर असं देवाला अर्पण धन असेल, कण असेल, आपण जर पहिलं देवाला अर्पण करत राहिलो तर त्याच्यातले जे येणारे जे काही अडथळे असतात ते परमेश्वर दूर करतात. पण कधी? देवाला पहिलं द्यावं लागतं. पण आपण तर लई बहादर, फक्त देवाला म्हणतो पाऊस पडायच्या अगोदर, देवा एवढं एवढं पिकू दे, मी तुला एवढं अर्पण करून देईल. मला 100 पोते होऊ दे, 1 पोतं मी देवा तुला अर्पण करेल, मार्गात देईल. आपण असं म्हणतो की नाही? फक्त आपण तेव्हा म्हणतो, तेव्हा तुमचा फक्त भाव दाटून येतो. कधी? तुम्हाला देवाला मागायचं असतं तेव्हा तुमचा भाव दाटून येतो. आणि मग एकदा देवाने भरघोस धान्य दिलं की देव कोण आणि मी कोण मग आपण विसरून जातो. एवढे आपण स्वार्थी होतो. देव म्हणतो असं का? ठीक आहे, मग परत काय गरज आपल्याला देवाची पडत नाही का? पडते की, परंतु आपण एवढं स्वार्थी होऊन जातो. म्हणून ज्या देवाने धनधान्य दिलं, कण दिलं, भरपूर दिलं, त्या देवाला आम्हाला पहिलं अर्पण करावं. म्हणून आमच्यामध्ये पद्धत आहे, जे काही येतं ते पहिलं देवाला, धर्माला, नंतर प्रपंचाला प्रपंचासाठी वापर करावा. तुझे तुला अर्पण देवा मागतो मी दान. कुणाचं आहे सगळं? ते देवाचं आहे. अर्पण कुणाला करायचं? देवाला करायचं. कुणी दिलं? देवाने दिलं. आहे का काही आपलं? नाही. म्हणून जे नियमितपणे वर्षाकाठी मग कुठे अन्नदान करतात, कुठे भिक्षा देतात, मग ओली भिक्षा, कोरडी भिक्षा, काही द्रव्याने मार्गाचं भजन पूजन करतात. जे असेल, ज्याच्याकडे जे असेल त्यांनी त्या पद्धतीने करावं. नाही तुम्हाला मोठ्या मार्गात जमलं, एखादा छोटा मार्ग आहे त्या ठिकाणी आपण धान्य देऊ शकतो. जर कोणी साधू आपल्या घरी भिक्षेला आले, जे तुम्हाला जमेल ते आवडीपूर्वक आपण द्यावं. का द्यावं? देवाने आपल्याला दिलं. आणि म्हणून परमेश्वर तुम्हाला का बरं देतो? म्हणून जे देवाचं ईश्वराशी अर्पण करता आलं पाहिजे. देवाने आपल्याला 1 रुपया दिला,
बरोबर. त्यातले 12 प्रपंचाला खर्च करा, परंतु 4 जे आहेत ना ते धर्माशी अर्पण करता आले पाहिजे. आपल्याला काय वाटतं, देवाने आम्हाला एवढं दिलं म्हणजे काय तुमच्यासाठी दिलं का तेवढं? फक्त ते देवानेच दिलं की तू पण घे, आणि जो साधू येतो, जो याचक आहे, त्यांना सुद्धा तू दान करत जा. आपण असं विचार करतो का? पण जेवढं देवाने जास्त आपल्याला दिलं तेवढं आपल्याला स्वार्थ संचरतो, मोह संचरतो. आपल्याला वाटतं की दिलं काय कमी पडेल का? अरे दिल्याने कधी कमी पडतं का? दिल्याने वाढत असतं. आपण जर विहिरीमधलं पाणी उपसलं, नवीन नवीन पाणी येते का त्या विहिरीमध्ये, जर ते पाणी जर उपसलं नाही तर पाणी काय गढूळ होऊन जाईल ना ते. म्हणून प्रवाह असलं पाहिजे, दान सुद्धा प्रवाहित असलं पाहिजे. ज्याप्रमाणे साधू प्रवाहित असावा. साधू एका ठिकाणी थांबला की त्याला मळणत्व येतं, पाणी थांबलं की त्याचं गटार तयार होतं. तसं दान आहे, एका ठिकाणी साचलं की त्याचंही काहीच होत नाही, ते वायाला जातं. म्हणून जे देवाने धनकण आम्हाला दिलं ते आम्हाला देवालाही अर्पण करता आलं पाहिजे. आणि मग जो देवाला देतो, परमेश्वर म्हणाले त्याच्या कार्यातील अडथळे दूर करतो. आपण नाही का म्हणत, आम्हाला वाटलं नव्हतं बरं का एवढं पिकल. का बरं पिकलं? ते देवाने तुम्हाला दिलं. का दिलं देवाने तुम्हाला? तुम्ही देवाला पहिलं देता, परमार्गाचं भजन पूजन करता, परमार्ग काही आणि सांभाळतात. काही एवढे प्रामाणिक असतात की झाल्याबरोबर ते मार्गाच्या नावाने ते पहिले बाजूला काढून ठेवतील, त्यांना जे काही घडेल ते. आणि काही लोक मागून पण देऊ वाटत नाही. म्हणजे का असं झालं? आपण त्याचं मूल्य नाही समजलो की जे देवाने आपल्याला दिलं ते, जर देवाची कृपा आपल्यावर झाली काही कमी पडतं का? काही कमी पडत नाही. म्हणून भक्तांचा योगक्षेम, भक्त दोन्ही सांगितलं. एक साधक तत्व, साधकही सांगितला. भक्त म्हणजे जो प्रपंचामध्ये आहे, प्रपंच करतो, प्रपंचामध्ये राहून ईश्वर चिंतन करतो, ईश्वराची सेवा करतो, उपासना करतो, तोही भक्त सांगितला. त्याचा सुद्धा म्हटले परमेश्वर त्याला काही अडथळा येऊ देत नाही. साधकाला तर काही कमीच नाहीये, परंतु का कमी नाही? त्यानं जीवन अर्पण केलं ईश्वराशी, त्याची काळजी देव घेणारा आहे. मग आमची जशी काळजी देव घेतो तसं जो प्रपंचामधला साधक आहे, अनुयायी वर्ग, त्याची काळजी कोण घेतो? परमेश्वर घेतो. आणि म्हणून आपण म्हणतो की नाही आम्हाला याच्यामध्ये यश येत नाही, त्याच्यामध्ये बरकत येत नाही, आम्ही तर रिवस येतो. का रिवस येता तुम्ही प्रामाणिकपणे तो धर्मच करत नाही. जे काही देवाने तुम्हाला दिलं तुम्ही ते प्रामाणिकपणे अर्पण करतच नाही. कसं तुम्हाला देव देईल बरं? हे लक्षात घ्या. आणि म्हणून जो प्रामाणिकपणे देतो, जो प्रामाणिकपणे क्रिया करतो, परमेश्वर त्याला काय करत असतात? त्याचा जो अडथळा आहे, त्याचा जो मनोरथ आहे तो बरोबर पूर्ण करतात. आणि या गोष्टींचा अनुभव तुम्ही घेऊन बघा. सगळा हा जो पंथ आहे, बोलण्यापेक्षा इथे सगळी प्रतिती येते. तुम्हाला जे पाहिजे ते भेटल. तुम्ही फक्त तेवढ्या निष्ठेने उपासना करा, सेवा करा, बघा तुम्हाला देव सगळं बरोबर देणार. तुम्हाला काहीच कमी नाही पडणार. अहो काही अशी विवंचना असते की उद्या काहीच खायचं, असं काही परिवार आहे, परंतु परमेश्वर बरोबर त्यांचा योग करून देतो. ठेवतं का देवाने योग तुम्हाला उपाशी? साधकाला तर परमेश्वर उपाशी राहू देतच नाही, पण जो प्रपंचामध्ये आहे त्याला सुद्धा कोण उपाशी राहिला का? का नाही राहिला? च्या मुखात नाम आहे आणि तुमची काळजी देवाला आहे. देवाने फक्त तुम्हाला उपाशी न राहण्याचं वचन घेतलं. असं नाही की तुम्हाला देव भरपूरच देईल, परंतु जे देईल पण ज्यांना जे दिलं त्यांनी मात्र काय केलं पाहिजे? त्यामध्ये समाधानी राहिलं पाहिजे. म्हणून जे देवाने ज्याला दिलं त्याची रक्षण त्याला करता आलं पाहिजे. आणि धनधान्य समान्वितम म्हणजे परमेश्वर धनकन देतात आणि ते रक्षण करण्याची क्षमताही परमेश्वर त्याला देतात. आणि अशा प्रकारे तो भक्त समर्थ बनतो. सामर्थ्य जो परमेश्वर, तो भक्त त्या सामर्थ्यवान परमेश्वराची पूजा करतो. परमेश्वराची पूजा करत असताना त्याला जरी काही धनगण प्राप्तीमध्ये अडथळे आले तरी पण तो म्हणाले सामर्थ्याने लढतो, त्यामधून तो मार्ग काढतो. नाही का? आपल्याला एका धंद्यात यश नाही आलं, आपण दुसरा बिझनेस उभा करावा, नाही आलं तिसरा उभा करावा. काही ना काही प्रयत्न आपण केला पाहिजे की नाही? आपण काय म्हणतो? देवाने हे दिलं नाही, देवाने ते दिलं नाही. देव तुम्हाला सामर्थ्य बळ देतो की तुला तिथून मार्ग काढता आला पाहिजे.
सांगतात ना, पुरुष प्रयत्न दैवाचे साह्य. पुरुषाने जर प्रयत्न केला दैव तुम्हाला साह्य करीलच की. आपण काय करतो, आपण एका गोष्टीवर अवलंबून बसतो, फक्त एक म्हणजे एकच करतो. नाही, नवीन नवीन कार्य तुम्ही पण केले पाहिजे. काही लोक नाही का शेती पण करतात, साईड बिझनेस पण करतात, काही कष्ट लावून शेती पण करतात, त्यांना शेतीमध्ये प्रॉफिट भरपूर भेटतं. खरं पाहिलं तर शेतीसारखा पर्याय नाही कुठला. काही लोक बिझनेस उभा करतात म्हणते, पण ते करत असताना आपण नाही का नवीन काही व्यवसाय सुरू करायचा, आपण पूजा करतो, पारायण करतो का, देवाचं लक्ष राहावं, साधुसंतांना भोजन देतो, किंवा जमिनीमध्ये काही पिकलं नवीन का बन आपण अर्पण करतो बरं देवाला, देवाचं आहे, देवाने दिलं, देवा तुझं तुला अर्पण. म्हणून आपण तो संकल्प सोडतो कोणता, कृष्णार्पण. जेव्हा तुम्ही दान करता तेव्हा तुमच्याकडून काय करून घेतला जातो, संकल्प करतात, म्हणा श्री कृष्ण अर्पण, भजन पूजन श्री कृष्ण अर्पण. कुणाला अर्पण केलं, ते देवाला अर्पण केलं. आणि ते करता आलं पाहिजे. जे करतात प्रामाणिकपणे परमेश्वर त्यांच्या कार्यातील अडथळे दूर करतात. मग ते अडथळा धनामध्ये असेल किंवा कुठल्या कणामध्ये येणारा असेल तरी परमेश्वर काय करतात, त्याला त्याच्यातील अडथळे दूर करतात. हा फक्त आपण अनुभव घेतला पाहिजे. म्हणून कार्य करत असताना देवाला स्मरून ते करावं. फक्त आपण काय करतो, कार्य करताना देवाला स्मरण करतो आणि एकदा कार्य झालं म्हणतो देवा मी तुझा बाप. जोपर्यंत कार्य होत नाही तोपर्यंत काय म्हणतो आपण, देवा तू माझा बाप. आणि एकदा कार्य झालं की मग देवा मी तुझा बाप. असं करतो की नाही आपण. हा स्वार्थ आपल्यामध्ये संचरतो. एकदा जर का हा स्वार्थ संचरला, तुमच्या कार्यातील अडथळे दूर होतील का, मला सांगा. म्हणून आपल्यामध्ये पद्धत आहे, आपण जो काही स्वयंपाक करतो, आपण स्थान असेल किंवा आपल्या घरी देवपूजा असेल, आपण उपार काबर दाखवतो, ते देवाचं स्मरण होतं. देवाला स्मरून आपण भोजन करतो. आपण जो उपहार दाखवतो म्हणजे काय करतो, पहिला आपण त्या देवपूजेला उपहार संपन्न करतो का, तिथे ईश्वराची सत्ता, हे सगळं जे काही दिलं ते देवाने मला दिलं, मी तर फक्त कोण, निमित्त आहे. पण अज्ञान काय म्हणतो, सगळं माझं, देवाचं ते माझं, माझं ते माझं. ज्ञानी काय म्हणेल, हे माझं काहीच नाही, हे सकळ ही देवाचे, देव देते आपुले. सकळ देवाचं, देव देते आपलं आहे. आणि म्हणून जरी आपण काही दृष्टपर मागतो, धन कन संपत्ती संतती, पण ती मागत असताना अशा प्रकारे दृढ जर उपासना तुम्ही केली तर परमेश्वर तुमचं कार्य पूर्ण करतो. आणि ज्या परमेश्वराने आपलं कार्य पूर्ण केलं त्या परमेश्वराशी मात्र आपण दृढ आणि एकनिष्ठ राहिलं पाहिजे. आपण काय करतो, देवाने आपला मनोरथ पूर्ण केला लगेच पार्टी बदलतो, हो की नाही. देवानीची आकांक्षा पूर्ण केल्या मग देव धर्म सोडून देतो. त्याला वाटलं झालं आता देवाने मला पोरगं दिलं, माझं काम झालं, आता मला धनस्कन आलं, सगळी संपत्ती आली, आता काय देवाची मला गरज नाही, असं म्हणून चालेल का. शेवटपर्यंत जरी दिलं नाही तरी देवाचा उपकार आठवायचा, आणि दिल्यानंतर सुद्धा काय करायचं, देवाचा उपकार आठवायचा. आपण काय करतो, फक्त जोपर्यंत परमेश्वर काही देत नाही तो पण देव 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 करतो. जर का देवाने दिलं तर मग आपण स्वार्थी होऊन जातो. म्हणून लक्षामध्ये ठेवा, जे काही तुम्हाला जीवनामध्ये प्राप्त करायचं त्यासाठी तुमची शुद्ध अंतःकरण आणि भक्ती असावी लागेल. व्यसनी नाही, शुद्ध अंतःकरण निर्व्यसनी होऊन नतमस्तक व्हावं लागेल. आणि त्याची तुम्हाला वाटही बघावी लागेल. कुठलंही कार्य असो एकदम ते लवकर पूर्ण होणार नाही. लोक म्हणतात ना, देवाला काय कळत नाही का, इतका वेळ लागतो का, देव तुझा बांधलेलाच असतो तुझ्या गोठ्यातला. देव काय तुमचे दावणीचे बांधलेले आहेत का, लगेच तुमच्या मनात आलं देवाने लगेच दिलं पाहिजे, तुम्हाला हे पाहिजे लगेच देवाने तुम्हाला दिलं पाहिजे. देव काय तुमचे दावणीचे बांधलेले आहेत का, नाही. देव सांगतात की कर, प्रयत्नांची पराकाष्ठा कर, तुला काय होईल, सगळं भेटेल. नाही का, अनुसरण म्हणजे तरी काय आहे, प्रयत्नांची पराकाष्ठाच आहे ना. एवढं जीवन समर्पित करावं लागतं, जन्म द्यावा लागतो, नंतर तो मोक्ष सांगितला, ते काही सोपं आहे का.
तसं प्रपंचायेमध्ये वाट बघावी लागेल आणि एकनिष्ठतेने उपासना करावी लागेल. तुम्हाला जे काही तुमचा मनोरथ दुष्टफळ जो आहे, मग कोणाला संतान, कोणाला पुत्र, कोणाला संपत्ती, कोण काय मागतं तो विषय वेगळा. तो दत्तात्रय महाराज म्हणाले तो पूर्ण करतो. आज आपण दुष्टपर परमेश्वर कशी इच्छा पूर्ण करतात, त्यासाठी काय करावं लागतं हे बघितलं. तर उद्या आपण दुष्टपर परमेश्वर कशी इच्छा पूर्ण करतात आपण ते उद्या बघूया. दंडवत प्रणाम.